सोलापूर महानगरपालिका विभागीय कार्यालय क्रमांक 5च्या वतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय अधिकारी नागनाथ बाबर साहेब यांच्या हस्ते पूजा करून लाडू वाटप करण्यात आले। यावेळी व्यंकटेश बावडेकर, उमेश गायकवाड, सूर्यकांत देशमुख, बाळासाहेब गोतसुर्वे, संगदीप आयरकर, गौतम रणसुरे, तुकाराम जांभळे, दशरथ पेद्दी, गोपाळ बनसोडे, अरुण मांजल, व्यंकटेश गोनपेट, रविराज बावडेकर, दत्ता पाटोळे, सूरज गायकवाड, उमेश निंबाळकर, संजय बनसोडे, दीपक राठोड, दू मंचले, मल्लू इमडे, जनार्दन वडवे, आकाश लोंडे, निशा शिवशरण, महबूब शेख, अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते। आज 14 एप्रिल 2023 परमपूज्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती विभागीय कार्यालय क्रमांक 5 साधुवासवानी विभाग येथे आपले सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आलेले आहे। यावेळेस परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून आपण या ठिकाणी खाऊ वाटप करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती साजरी करत आहोत। ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल रोजी 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेश मधील महू या गाव झालेला। या ठिकाणी त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती आणि त्यात सुद्धा सर्व अस्पृश्यता हे अहिंसता हे झालेले असताना त्यांचं शिक्षण अत्यंत गरिबीच्या ह्याच्यात झालेले। त्यांचं एकच हे होतं, ज्या वेळेला आपण शिकून मोठे होत नाही तोपर्यंत आपला उद्धार होणे शक्य नाही। ते एका वेळेस म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। ज्या वेळेला माणसाच्या बुद्धीचा विकास होतो त्यावेळेला माणसानं कसं याच्यात राहायला पाहिजे आणि कोणत्या संकटाचा सामना कसा करायला पाहिजे हे त्यांनी समाजाला शिकवले। एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांचं शिक्षण झालं। अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठ आताच्या म्हणजे जवळजवळ आपल्या परिचयातलं सुद्धा कोण अमेरिकेला गेलं नसेल आणखी। त्यावेळेला जवळजवळ 100 वर्षापूर्वी त्यांनी अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण प्राप्त केलेलं। त्यावेळेला एकदा त्यांच्या घरी छत्रपती शाहू महाराज त्यांच्या एकदा घरी गेले